म्हणून त्यांचा सन्मान आपल्या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते अनिल पांचाळ सरांचा सत्कार केला जाणार आहे धर्मवीर चषकामध्ये। तसेच विलास चावरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी नगरसेवक विलासजी चावरी साहेबांचाही सन्मान केला जातोय, कारण प्रत्येकाचं या धर्मवीर चषक खेळावर तसेच कुणालभाई सरमळकर यांच्या प्रेमापोटी सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। साऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या धर्मवीर चषकामध्ये। सुस्वागतम 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 सुस्वागतम। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे। देव फ्रेंड्स, त्याचबरोबरीने आपल्या विभागाचे कार्यतत्पर डॅशिंग विभाग प्रमुख तथा कामगारांचे नेते कामगार हृदय सम्राट कुणालभाई सरमळकर यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे। मुंबई आणि मुंबईचं महत्त्वाचं उपनगर वांद्रे आणि वांद्र्याच्या पूर्वेकडे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे। चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा, ज्यामध्ये कालच जर पाहिलं तर या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये MUCC ओरिसा टीम दाखल झालेली आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे अंतिम फेरीत जाणारा संघ कोणता असणार आहे। त्यासाठी विक्रोलियन्स विक्रोळी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला भांडूप स्ट्रायकर भांडूप मुंबई। तर दोन मुंबईचे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकून जर पाहिलं तर पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधार सुमित आवटेने भांडूप स्ट्रायकर संघासाठी घेतलाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये नाव निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय, तर माहुलचा स्टार मैदानाच्या आतमध्ये मंगेश वैती निखिल जाधव जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। परंतु मुंबईचा असा फिरकीपटू ज्याने दोन्ही मॅचमध्ये आपल्या फिरकीच्या जोरावर मॅच टर्न केल्या, जोगेश्वरीचा फिरकीचा जादूगर रोहित यादव। 5 ओव्हरची मॅच असणार आहे याची नोंद घ्यायची। चला घाई करा, काय मॅच झाली आहे, काय स्पर्धा झाली आहे। गेली 2 दिवस सगळ्यांनी आनंद घेतला, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी निखिल जाधव मंगेश वैती रोहित यादव लगातार 2 मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या फिरकीच्या जोरावर घेतलाय। मुंबई म्हटलं तर फिरकीपटू, मुंबई म्हटलं तर फिरकी गरगर भरणारी चेंडू हे आज नाही तर कित्येक वर्षाचं समीकरण आहे। बादल बिजली बरखापासून जर पाहिलं तर राज कपूर मेमोरियल ट्रॉफी पर्यंत, पार्ले टिळक पासून जर पाहिलं तर अगदी शक्ती चषक आणि राष्ट्रपती चषक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर
सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत आणि धर्मवीर ट्रॉफी पर्यंत या मुंबईच्या क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे, कित्येक स्पर्धा आहेत अशी मुंबई. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी. 6 धावांसाठी मंगेश वैदी खूप कमी वेळेला अपारंपरिक फटके खेळतात, परंतु आज कदाचित ती रणनीती बनून आलेत या मॅच साठी. पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा षटकार आणि तो सुद्धा मी केवढी तयारी केली, मला नवीन ड्रेस कपडे घेतले, नवीन चप्पल घेतली. पण मॅचच्या दिशेने तो मला एकदम हे केलं. पण डगआउट प्लेयर साठी आहे आणि माझ्या मते प्लेयरला जागा नाहीये, तर आपल्या सगळ्यांना विनंती असेल प्लेयरला थोडी जागा करून द्यायची आहे. मंगेश वैती, हो 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 हो, पहिला बॉल मंगेश तुमचा होता, तर दुसरा बॉल माझा सुद्धा हे सांगत असताना पाहायला मिळत आहेत. हो, कॅमेरामॅन फोकस तर या ठिकाणी कृष्णा सातपुते यांच्यावर देखील करतायत. प्रथमेश पवार नाना आहेत. पुढे सरसावले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. वेल बॉल छोटे, 3 बॉल 6 के, एक छक्का कवर हो गया है. कृष्णा सातपुते फॅन क्लब ऍक्टिव्ह झालाय आणि प्रेक्षकांपर्यंत माहिती मिळाली आहे. कृष्णा आलेत. कृष्णा सातपुते यांच्या जोडीने एक आणखीन एक जोडलं जात आहे, सेल्फी सम्राट सुद्धा तेच आहेत. या वेळेला फिरलेला बॉल फिरवायचा होता सीमारेच्या दिशेने, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुढे जाताना पाहिला मिळते. मंगेश वैती, पहिल्या बॉलवर षटकार आला खरा, परंतु मागील 2 बॉल खूप चांगले टाकले होते आणि या बॉलवर देखील धावगिरीचा प्रयत्न केला गेला आहे. ही खासियत आहे. आज थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी संदीप दळवी सर आले होते. डावखुरी हाताची फिरकी गोलंदाजी काय असते जगाला दाखवण्याचं काम मात्र मुंबईच्या ज्या ज्या शिलेदारांनी केलं ना त्यापैकी एक मोठं नाव होतं. बढ़िया डाल रहे छोटे, बढ़िया डाल रहे. 7 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा वेगळ्या पवित्रात होते, स्विचिट करायचा होता. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर अतिशय वेगात आलेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अनिकेत सावंत आले होते तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर. थोडासा दबाव, काय बॉलिंग केले आज. प्रथमेश पवार नाना, त्याचबरोबर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते सातत्याने कॅमेरामॅन फोकस तिकडेही करतायत. एक बॉल अच्छा डालो भाई, एक बॉल अच्छा डालो. ISPL चे 2 स्टार. स्ट्राईक वर जर पाहिलं तर निखिल जाधव या हंगामातील सर्वाधिक फॉर्मात असणारे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस निखिल साठी, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषेच्या पार. 6 षटकार. चार चेंडू खूप चांगले राहिले, परंतु 2 चेंडू त्यावर षटकार येताना पाहायला मिळाले. निखिलची बॅट देखील बोलायला लागली आहे. नरे पार्कची स्पर्धा, रवी चंदवरकर, महेश चंदवरकर यांची मॅन ऑफ द सिरीज. थोड्या दिवसापूर्वी याच मैदानात जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत असताना 21 षटकार मागील रविवारी या मैदानामध्ये निखिलने खेळले. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा, सिरीज घेतलं लगातार दुसरं आणि लगेच मान्सून सुपर सिरीज मध्ये या हंगामातील पावसाळी क्रिकेटमधली पहिली सेंचुरी निखिल जाधव यांनीच केली, गिरगावच्या वंडर बॉय. परंतु आता येतात गोलंदाजीसाठी साहिल लोंगले, कर्जत तालुक्यातील खेळाडू आहेत, यावर्षी ISPL देखील खेळले.
यावेळेला मंगेश, वाह काय खेळलाय फटका, टाळ्या होतील एवढा सुंदर होता, सिक्सर. साहिल लोंगले युवा टॅलेंट आहे, या खेळाडूमध्ये देखील प्रचंड असं धावफलक जर पाहिला तर आता 20 वर पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे, मजा येणार आहे कारण दोन्ही टीम मेहनत करणारे आहेत. मांडू स्ट्रायकर गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. छोट्या छोट्या स्पर्धा खेळत असतात, ते करत असताना मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये देखील शिरकाव करत असतात आणि मुंबईच्या युवा टॅलेंटला संधी देण्याचं काम देखील मात्र आशिष अमीन यांनी देखील केलंय सातत्याने. यावेळेला खेचला बॉल लांब होता आणि तिकडून मात्र या ठिकाणी जाळं फेकावं समुद्रात, तसा मात्र या ठिकाणी बॅट फेकली, बॉल सीमारेच्या बाहेर फेकलाय, सिक्सर. सुरू आहे, छोट्या छोट्या बाबी देखील टिपण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. मंगेश वैती इन ऍक्शन, 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हो, योगायोगाने ISPL मध्ये एकाच टीम मध्ये खेळले होते. साहिल आणि मंगेश देखील ॲज अ कॅप्टन उपविजेते पद देखील मिळवलं या मुंबईकराने. प्रथमेश पवार नाना विजेते देखील राहिलेले आहेत. आज कुणालबाई सरमळकर यांची भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. देव फ्रेंड्सचं आयोजन. यावेळेला आणखीन एक, हाही गेलाय सीमारेषेच्या पार, षटकार. मंगेश चालू लागले, त्यांना माहिती होतं बॅटची कडा लागली आहे. खेळाडूवृत्ती देखील पाहायला मिळाली, मनोरंजनही केलं. 26 धावा करत असताना माघारी परत आहेत मंगेश वैती. माझ्या मते टाळ्या तर आता अगोदरच वाजायला लागल्या, त्याचं कारण होतं मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी तालुक्यातील कुर्डुवाडीचा हा खेळाडू माढा तालुक्यातील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुण्यात आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जर पाहिलं तर मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष, मागील 20 वर्ष टेनिस क्रिकेटला कवेत घेतला आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा म्हणून देखील ज्या खेळाडूला ओळखलं जातं, मैदानाच्या आतमध्ये आज बांद्रे नगरीमध्ये कृष्णा सातपुते पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते इन ऍक्शन. रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा म्हणून ओळखले जातात. आज मात्र इकडे दाखल झालेत. काल उमेश मांजरेकर सरांचा देखील आपण एक विशेष सन्मान केला, परंतु साहिल लोंगले युवा आहे, टॅलेंट आहे त्यांच्याकडे. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली खरी, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मागे जातोय आणि ओव्हर नंबर 2 संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे होताना पाहिलं मिळते 32 धावा, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी कादंबरी खानविलकर विलेपार्ले विधानसभा तसेच निर्मला पाटील महिला शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल कुणालबाई सरमळकर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल.
कादंबरी ताईंचा. या ठिकाणी भक्तिताई भोसले यांच्या हस्ते कादंबरी खानविलकर विलेपार्ले विधानसभा यांचा सन्मान केला जातोय. कादंबरी खानविलकर भक्तिताई भोसले यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. धर्मवीर चषकात आपण उपस्थित राहिलात. या वेळेला हा बॉल थोडासा मागे होता. खेचण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला जाईल मागे घोषांकित क्षेत्रामध्ये. तसेच पुढील सन्मान निर्मला पाटील महिला शाखा प्रमुख यांचाही सन्मान भक्तिताई भोसले यांच्या हस्ते केला जाईल. निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय बॅटिंग साठी. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा जास्त वळतोय. पंच आमच्याकडे वळतायत कळवतात. व्हाईट बॉल आहे. निर्मलाताई पाटील यांची एक स्पर्धा देखील असते आणि भानुदास पाटील खारदांड्याचे एक दिग्गज खेळाडू त्यांच्या सौ देखील आहेत. समोर उडवलाय. ओव्हर पिच केला. निखिलची बॅट बोलायला लागलीये. 6ची भाषा. षटकार. मोठा फटका पाहायला मिळालाय. रोहित हो 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 कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॉल आता थोडासा लांबून वळवला आणि हेच एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे. एक मोठा फटका आला तर त्यानंतर काहीतरी वेगळं करा. गती परिवर्तन करा. टप्पा परिवर्तन करा. कमबॅक करू शकता आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी याही वेळेला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. परंतु तिकडे वा रोहित वा. मी तर म्हणेल रोहित साठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी रोहित. जातोय. ISPL सारखी स्पर्धा आणि जगातील पहिला असा टेनिस बॉल क्रिकेटचा कर्णधार ज्यांनी 1 करोड रुपयाचा पुरस्कार जिंकणारी स्पर्धा असणारी स्पर्धा जिंकली आणि बेस्ट बॅटर सुद्धा घेतला. शिवडी मुंबई. प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. परंतु रोहित यादव आज काहीतरी वेगळ्याच पद्धतीची गोलंदाजी करतायत. रबरचा बॉल सिमेंटच्या खेळपट्टीवरून गरगर 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 वळवतायत सुद्धा. मजा येते. दोन्ही बाजूला क्रिकेट जाताना त्यावेळेला पाहायला सुद्धा मजा येते. धावा भलेही 40 झाल्या. 2 विकेट सुद्धा आलेल्या आहेत. कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार नाना यांना देखील आपण पाहतोय. विक्रोलीसाठी अमोल म्हात्रे अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशिष अमीन अँड कंपनी भांडूप स्ट्रायकर. धर्मवीर चषकाची ही सेमी फायनल आहे. फायनल मध्ये कोण जाणार त्याच्यासाठीची लढत. ही बॉल जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळतोय. थोडासा जास्त वळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकर्वी आणि इकडे चॅलेंज केलंय गोलंदाजाने या पंचांच्या निर्णयाला. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. यस, रिव्ह्यू गमावला गेला याची देखील या डावातील आपण नोंद घ्यायची आहे. मोठा टर्न पाहायला मिळालाय. रबर बॉल थोडासा जास्त वळतो. त्याचं थोडासा जास्त बाउन्स देखील होत असतो हा बॉल मात्र थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 2 विकेट जरूर माघारी परतल्यात विक्रोळी. फायनल मध्ये मात्र नरेपारच्या लक्ष्मीकाकी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये विक्रोलियन्स देखील दाखल झालं होतं. किशनने बराच लांबवर जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. रोहित. सेमीफायनलची मॅच महत्वपूर्ण सामन्याची.
चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. कुणालबाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन उभ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेलं जात असतं दरवर्षी. कधी एकदा पावसाळा येतोय आणि आम्ही कधी एकदा बांद्र्याला जातोय. देव फ्रेंडचं आणि कुणालजी सरमळकर साहेबांचं हे आयोजन कधी एकदा पाहतोय. जसं आम्हाला होतं ना तसं प्रत्येक खेळाडूला होतं आणि तसंच आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही होतं. या ठिकाणी येऊन मॅच पाहण्याचा एक वेगळीच मजा आहे, आनंद आहे. व्हाईट बॉल. आता हा रिव्ह्यू मात्र सक्सेस झाला बॅटिंग टीमचा. प्लस एक धाव देखील त्या ठिकाणी कळवली जाते. किती धावा उभारल्या जाणार याची देखील चर्चा आहे. हो हो हो, आता चांगल्या टप्प्यावर आले. नानाने देखील थोडंसं कौतुक केलं या बॉलचं. अंदाज नाही आला या टर्नचा. रोहित जास्तीत जास्त बॉल समोरून टर्न करतात आणि हा पा वा काय बॉल वळलाय. टप्पा पडल्यानंतर एवढं वळण घेतलं गेलंय ना, हातभर वळलाय हा बॉल. जबरदस्त. आणखीन एक बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. काही क्षणात जर पाहिलं तर शिवसेना नेते गजानन कीर्तीकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे या धर्मवीर चषकासाठी. हाही बॉल उंची दिली आणि वळवला. यार काय जबरदस्त वळण पाहायला मिळालंय. नक्कीच आठवण सुनील इंदुलकर, संदीप दळवी, वैशाल आंगणे, अनिकेत सानप, अभिजित बोरकर, भरत मेहर, सँडी अशी कितीतरी नावं आहे. काही नावं माझ्याकडून राहूनही जातील, परंतु आठवण करून देणारी गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. 44 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. सातपुते इन ऍक्शन या मॅच मध्ये खास पुण्यावरून दाखल झाले. समोर सुमित आवटे, कांजूरमार्ग. ओ वेगात बॉल टाकला यष्टीरक्षकाच्या दिशेने, ज्यांना कांजूरमार्गचा बुमरा म्हटलं जातं. गेल्या वर्षी याच धर्मवीर चषकामध्ये 5 विकेट एकाच डावामध्ये घेतल्या होत्या. बुम बुम बुमरा कांजूरमार्गचा. कृष्णा सातपुते यांच्यासाठी पहिला बॉल तर चांगला टाकलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये होईल. कृष्णा सातपुते. हा बॉल थोडासा लांब टाकलाय आणि व्हेरिएशन देखील खूप चांगलं आहे. गती कमी जास्त देखील करतात सुमित आवटे. 44 धावांवर धावफलक मात्र स्थिरावताना पाहायला मिळतोय. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. सुमित आवटे बोम बोम. पहिले दोनही बॉल्स खूप चांगले टाकलेले आहेत. कृष्णा सातपुते जास्त काय शांत नाही ठेवू शकत तुम्ही. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तो आता पाठीमागच्या बाजूला घोषंकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे मिळणार आहे. प्रथमेश पवार, नाना, कृष्णा सातपुते 2 अनुभव संपन्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु भांडूपची मुलं देखील काही कमी नाहीये, तेही चांगले खेळत आहेत. एका बाजूला विक्रोळी आहे, एका बाजूला भांडूप आहे. वांद्र्यामध्ये स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषक ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि इकडे कोणतंही क्रिकेट असू दे, लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल, अंडर आर्म, ओव्हर आर्म, सगळ्याची मजा काही वेगळीच आहे. बिग हिट कृष्णा सातपुते. लांब 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 खूप लांब षटकार. स्ट्रोक. थोडासा दबाव सुमितने निर्माण केला होता आणि कृष्णाही सांगतायत मी सुद्धा पुण्यावरून मुंबईला का आलोय. षटकार मारलाय.
चांगला बॉल, ओ हो यारकर, बुमरा म्हटलं जातं या खेळाडूला, आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याच्यावरही धाव घेतली गेली आहे. धाव संख्या जर पाहिली तर 52 धावा, चौथी ओव्हर सुरू आहे. सुमित आवटे जरी एक षटकार आला असेल तरी देखील कमबॅक केलंय. 5 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सेमी फायनलची ही महत्वाची मॅच. कोण MVCC ओरिसा बरोबर खेळणार? विक्रोळी की भांडो, भांडो स्ट्रायकर की विक्रोलियस? आई बॉल जर पाहिलं तर बुमरा, कमाल केली या बुमराने. हा बुमरा सुद्धा आणि या बुमराची बॉलिंग सुद्धा आपल्याला आवडली असेल तर प्रेक्षकांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कांजूरमार्गचा बुमरा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. सुमित आवटे 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 53. सर कीपर चेंज अप पीछे, मैं तो कवर्स पे जा रहा था वो. प्रथमेश पवार नाना 1 ओव्हर सुद्धा कापी असते मॅच मध्ये येण्यासाठी. पाहूयात 53 धावा, बऱ्यापैकी धावसंख्या आहे. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी सिराज चौधरी, भांडुपचा एक वेगवान गोलंदाज, विक्रोली संघाची सेवा देखील केली आहे. शेवटचं षटक आहे. विक्रोलियन्सला धावा बनवायच्या आहेत, थोडीशी घाई करायची आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे आतामध्ये जाताना पाहायला मिळेल आकाश जा होते आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश पवार आउट होत आहेत. अमित कोरी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मुंबईच्या चुनाभट्टीचा क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंगसाठी ओळखला जाणारा बॅटर. प्रोलिंगचं देखील आम्ही कौतुक आणि अभिनंदन करू, कारण प्रोलिग स्पोर्ट्सवर देखील जर पाहिलं तर ही स्पर्धा काल आणि आज 2 दिवसात मिळून धर्मवीर चषक 5 लाख प्रेक्षकांनी 2 दिवसात या स्पर्धेला पाहिलेला आहे. कौतुक करावं लागेल प्रोलिंग टीम आपलं सुद्धा. आणि कुणालभाई सरमळकर आपलं देखील भाई अभिनंदन असेल. या स्पर्धेची एक वेगळी उंची, वेगळा कीर्तिमान सध्या पाहायला मिळतोय. 53 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे, 5 बॉल बाकी आहे. 1-2 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. अमित कोरी आलेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये 8 धावांवर ते सुद्धा खेळतायत. अमित कोरी हा ही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. सिराज चौधरी, अचूकता आहे, वेग तेवढा नाहीये परंतु अचूकता आहे. बॉलला योग्य टप्प्यावर टाकण्याचं काम करतात. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, खेचलं होतं थोडंसं बाहेर अमित कोरी यांना. आई बॉल डॉट जातोय. 4 बॉल अजूनही बाकी आहे. 53 धावा झाल्यात. आई बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येताना पाहिला मिळाले आणि लगातार 3रा बॉल. काय बॉलिंग केली जाते शेवटच्या ओव्हरमध्ये आणि स्ट्राईकवर येतात कृष्णा सातपुते.
डाव संपलेला नाहीये, 3 बॉल अजूनही बाकी आहे. 60च्या वर देखील धावसंख्येला न्यावं लागेल इकडे, कारण भांडूप स्ट्रायकर देखील तेवढा जबरदस्त संघ आहे. प्रितेश जोशी आलेत बाळकुम ठाण्याचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा सातपुते एका बाजूला आहेत. युट्यूबला देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर 7000 पेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. कृष्णा सातपुते 53 धावा धाव फलकावर आहेत. 8 धावांवर खेळत आहेत कृष्णा सातपुते. धर्मवीर चषक आपण पाहतोय. या वेळेला वेगात बॉल आलाय, दिशा देण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाला आणि तिकडे आणखी एक धाव मिळेल म्हणजे धावसंख्या 54. मागील 3 मॅच जर पाहिलं तर धावसंख्या तेवढ्या मोठ्या संख्येने बनत नाहीये. ॲव्हरेज धावसंख्या आज जर पाहिली तर 60च राहिली आहे. जसं काल आपण पाहिलं 100 पाहिल्या, मोठमोठ्या धावसंख्या होताना पाहिल्या मिळाल्या, परंतु आज ॲव्हरेज धावसंख्या आजची जर पाहिली तर ही 60च आहे. आज सुक्याचा फायदा बॅटरला होतो ना तसा बॉलरला होतो. बॉल वळतात, अचूक टप्प्यावर पडतात. या वेळेला स्ट्रोक पात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. किशन देवेंद्र त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्येला काय कंट्रोल केले. 3 ओव्हरला 44 असणारी धावसंख्या पाहायला मिळत होती आणि आता धावसंख्या झाली आहे ती 55 धावा. परंतु फाईट करण्या इथपर्यंत आहे धावसंख्या, परंतु डावाचा शेवट कसा होणार हेच या ठिकाणी पाहायचं आहे. अपेक्षांचं ओझ दोन्ही बाजूला आहे. कृष्णा सातपुते दररोज तुम्हाला चांगलं खेळावं लागतं, अपेक्षांची पूर्तता करावी लागते. अपेक्षा मोठ्या प्रमाणावर असतात, परंतु तुम्हाला त्यासाठी खेळावं लागतंच. शिराज चौधरीने काय षटक टाकले आतापर्यंत. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. रोहितने देखील जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर बुमराह म्हणजे सुमित आवटेने चांगली कामगिरी केली आणि आता जर पाहिलं तर सिराज देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल आता मी तर म्हणेल, परंतु वाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि या वाईटला फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू गमावला गेलेला आहे आणि वाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 पुढे जाते. 56 मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षात कृष्णा सातपुते. सिराज मात्र आवाक्यात बॉल टाकत नाहीयेत. चांगलंच पहिल्याच डावात मॅच रंगली आहे, दुसऱ्याही डावात रंगणारच आहे. कृष्णा स्ट्रोक खेळतायत आणि शेवटचा बॉल सीमा रेषा पार. कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून मध्ये मात्र नेताना पाहायला मिळतात. एका प्रेक्षकांनी कॅच सुद्धा पकडली आहे आणि 63 धावांची आवश्यकता. मॅच चांगली होईल एवढ्या धावसंख्या तर इकडे झालेल्या आहेत, परंतु भांडूप सुद्धा जबरदस्त संघ आहे. मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. आपण करत आहोत. विनंती असणार आहे ऋषिकेश वैद्य, ऋषी दादा विनंती असेल या ठिकाणी या. प्रोलिंग स्पोर्ट्स विनंती असेल. विपुलजी पांडुलकर आपणही या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर सुभाष साऊंड आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलाही सन्मान केला जातोय. त्रिलोकजी आणि किसन पटेल साहेब आणि किसनजी पटेल या सगळ्यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ऋषिकेश वैद्य दादा आपण या ठिकाणी यायचं आहे. गोरेगाव आणि मुंबईची आणबान शान ऋषिकेश वैद्य दादा आपण या ठिकाणी यायचं आहे.
विपुलजी पांडुलकर प्रोलिंग स्पोर्ट्स आपण देखील या ठिकाणी यायचे आपलाही सन्मान केला जातोय. किसनजी पटेल साहेब, सुभाष साऊंड आपल्या सगळ्यांचा सन्मान केला जातोय. आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय. ऋषी वैद्य दादा, सुभाष साऊंड, ऋषी वैद्य दादा मी या ठिकाणी आमंत्रित करील. या ठिकाणी सर्वप्रथम टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार ऋषिकेश वैद्य, गोरेगावची आन बान शान आणि मुंबईकरांच्या हृदयामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे नाव आपल्याला पाहायला मिळतं, क्लास म्हणजे ऋषी आणि ऋषिकेश वैद्य म्हणजे क्लास, अशी बॅटिंग ज्यांनी कित्येक वर्ष केली. मुंबईचा सुपरस्टार, टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळाले. सुपरस्टार अमृत 11 या वैभवशाली संघाचे महत्वाचे शिलेदार आणि ची बॅटिंग पाहावी आणि पाहतच राहावी असे ऋषिकेश केशव वैद्य ब्रदर्स पैकी ऋषी दादा यांचा सन्मान केला जातोय. सुभाष साऊंड आपण या ठिकाणी यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आवाज, क्या बात आहे. आज थोडीशी आठवण ऋषी दादा, गणेश शिंदे साहेब, विभाग प्रमुख साहेब या ठिकाणी आठवण करून देत आहेत. खास अमृत 11चा प्रवास आणि त्याच्यामध्ये गणेश शिंदे साहेबांचा देखील या ठिकाणी वाटा राहिलेला आहे. सुभाष साऊंडचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हा जो आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात, मी सुभाषजी सावंत साहेबांना विनंती असणार आहे, गणेशजी शिंदे साहेब देखील त्या ठिकाणी आहेत आणि सन्मान केला जातोय. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर या ठिकाणी विनंती असणार आहे, प्रोलिंग स्पोर्ट्स आज 5 लाख लोकांनी 2 दिवसात ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्सवर पाहिली. विपुलजी पांडुलकर आणि सागरजी गोपाळे या दोघांनाही विनंती असेल. सागर गोपाळे, विपुलजी पांडुलकर युवा उद्योजक म्हणून खूप छान काम करतायत. लाईव्ह क्षेत्रामध्ये आपल्याही कार्याची दखल सगळे घेत आहेत. आपलंही विशेष कौतुक, विशेष अभिनंदन. प्रोलिंग स्पोर्ट्स आपलं कौतुक, कारण 5 लाखाचा पल्ला 2 दिवसात या स्पर्धेने गाठलाय. त्याचबरोबर या ठिकाणी असा एक सन्मान आहे, ज्या व्यक्तीने गेली 31 वर्ष देव फ्रेंड्सला दिली आणि या मैदानाला दिली, या स्पर्धेला दिली. 31 वर्ष देव फ्रेंड्सचा हा घटक या स्पर्धेमध्ये, या मैदानामध्ये कार्यरत राहिले. किसन पटेल सर यांचा सन्मान केला जातोय. 31 वर्ष सोपी गोष्ट नाहीये. 1 वर्ष स्पर्धा केली तरी आपण थकतो. 31 वर्ष ही व्यक्ती देव फ्रेंड्सच्या माध्यमातून जुडली गेलेली आहे आणि आता कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेशी जुडलेलं 31 वर्षाचं अतूट नातं या मैदानाशी ज्यांचं ते किसनजी पटेल साहेब. आणि जाऊयात आता यानंतरच्या फायनलच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकाल. थँक्यू व्हेरी मच चंदू सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपला. 62 बनल्या 63 धावसंख्येचं टार्गेट आणि आघाडीची जोडी राहुल चौधरी आणि त्याच्या साथीला अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चालू असणारा सामना सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहत आहात. विक्रोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना भांडूप स्ट्रायकर. त्रिलोकजींचा देखील एक विशेष सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचंही मोलाचं योगदान आम्हाला सातत्याने लाभलेलं आहे. त्रिलोकजी, कारण आपला सुद्धा देव फ्रेंड्स कुणालभाई सरमळकर यांच्याकडून सन्मान केला जातोय. आपलंही एक अतूट नातं राहिलेलं आहे आणि त्याबद्दल आपलाही एक सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. या त्रिलोकजी, आपलं ही विशेष अभिनंदन. आपल्या कार्याची दखल घेत असताना आपला हा विशेष सन्मान केला जातोय. गिरीश कोतरेकर, पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. अमित नाईकच्या बॅट मधून चेंडूवरती केलंय स्ट्राइक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
पहिला बॉल षटकार. बॉल मॅचचा सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे आणि परफेक्ट स्टार्ट बाय अमित नाईक. षटकार आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेला व्हेरिएशन केले. बॉल वळवला, कमी गतीने टाकला आणि थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना आपण पाहत आहोत. 6 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात पहिल्या बॉलवरती षटकार आला. अमित नाईक उरणच्या एकड घरचा असणारा हा खेळाडू. कमी गतीचा पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आणि आमच्याशी जो नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. अखूट टप्प्याचा चेंडू ठेवला, पाठीमागे ठेवला, लेंथ बॉल होता. पहिला वाट पाहिली आणि तदनंतर ऑन साइडला षटकार घेतलाय. हा खेळाडू प्रतिस्पर्ध्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. थांबायलाच तयार नाही आहे. 2 षटकार 12 धावा. अमित नाईकला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. ISPL या खेळाडूच्या जीवनामध्ये आली आणि फिटनेसवरती अफाट लक्ष दिलेला अमित नाईक बॅटिंग करतोय. राहुल चौधरीला अगदी आपण पाहत होतो, तरुण बिस्टाला स्क्रीनवरती. हा बॉल खोलात टाकला, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना 1 षटकार 1 डॉट बॉल. 1 षटकार 1 डॉट बॉल. पुढे काय वाढून ठेवलंय हे पाहणं गरजेचं राहील, कारण 2 डॉट बॉल आलेत आणि 2 षटकार. षटकार डॉट बॉल, षटकार डॉट बॉल, ही मालिका जणू काय चालू आहे असंच वाटू लागलंय. गिरीश कोत्रेकर लोअर फुल टोस, पुन्हा एकदा ऑन साइडला. होय, आणखीन एक तिसरा षटकार अमित नाईकच्या बॅटमधून. प्रमाणे सुरुवातीला शांत स्वभावाचा पाहायला मिळणारा अमित नाईक अगदी या मॅच मध्ये या वातावरणालाच अशांत केलंय त्याने. उजव्या यष्टीच्या बाहेर वॉड स्ट्रोक, परंतु इथे घोषांकित क्षेत्र, रन्स मिळेल ती केवळ 1. या षटकामध्ये 3 षटकार आले, 1 सिंगल, तब्बल 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आलेला पाहायला मिळत आहे. चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची गर्दी. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. गतवर्षी कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. आठवण होते गतवर्षीची एक दुखापत त्यांना झाली होती. एका अपघातामधून सावरत असताना ते या मैदानावरती आलेले पाहायला मिळाले होते. यावर्षी पुन्हा एकदा त्याच संघामध्ये पुनश्च दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती राहुल चौधरीला आपण पाहतोय. स्क्रीनवरती मंगेश वैती यांना दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल रायझिंग डिलिव्हरी, पडल्यानंतर उसळी घेतोय. अमेय लाड याच्या गोलंदाजीचे हे वैशिष्ट्य राहिलंय, कारण चेंडू जास्तीचे तो वळवतो. अनेक वेळेला सातत्याने चेंडू वळवण्यामध्ये तो यशस्वी राहतो. चला आपण लक्ष वेधूयात ते अर्थातच MUCC ओडिशा टीम याचंही लक्ष वेधूयात की आपण उपस्थित झाला असाल. आपली उपस्थिती नोंदवून घ्या. हॅलो,
वॉट अ कॅच, अविश्वसनीय, नेत्रदीपक, अमानवीय झेल कृष्णा सातपुते यांनी टिपला आणि धक्का क्रमांक पहिला राहुल चौधरी होतो इथे बाद. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे नेते गजाननजी कीर्तिकर साहेबांचं आगमन होत आहे. छत्रपती शिवाजी मैदान धर्मवीर चषकात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना नेते आणि आपण पाहत आहोत आदरणीय माननीय सन्माननीय गजाननजी कीर्तिकर साहेब ज्यांचं आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत आदरणीय कुणालजी सडमळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध असणारी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित होत असताना आपण पाहतोय माजी खासदार तथा शिवसेना नेते आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. औक्षण केला जात आहे. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशा, नगाडे वाजत असताना आपण पाहत आहोत आणि तथा आगमन होत असताना आपण पाहतोय या स्क्रीनवरती आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब माजी खासदार शिवसेना नेते ज्यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. विशेष प्रेम आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब यांच्यावरती ज्यांचं राहिलं आहे. मैदानाच्या आतमध्ये दुर्भाग्यवश इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जिथे चौकार प्राप्त केला आहे आकाश झा मैदानावरती दाखल झाला आहे. अमय लाड आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहोत. अमय लाड आणि पॉल ॲडम्स याच्यामध्ये काही अंशी साम्य आहे. पॉल ॲडम्स अगदी तो त्याची मान खाली झुकवायचा त्यानंतर बॉल डिलिव्हर करायचा. अमय लाडला तुम्ही पाहिलात तर काही अंशी तोही त्याची मान झुकवतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर करतो. तो अमय लाड 23ला 1. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक बाईकच्या स्वरूपामधून ही धाव इथे एक प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. फटाक्यांची आतिषबाजी, ब्रॉस बँड तथा भगवे हमसे रक्त तळपते तप्त हिंदवी वाना जात्र गोत्र आणि धर्म आमचा केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेचे माजी खासदार तथा शिवसेना नेते आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. ज्यांच्या एक विशेष सन्मानानंतर या आपण मैदानाकडे वळतो आहोत. धावफलकावरती धावा आहेत. 2 षटक संपले. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला 24 पाहायला मिळत आहेत. अगदी 63 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 24 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये राहुल वराडकर याला इन्व्हाइट करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा जिथे मात्र आपण पाहत आहोत गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. तरुण बिस्टाला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. येणारे बॉल राहिले ते 18-18 मध्ये 39ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. MUCC ओडिशा टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला या आपण उपस्थित व्हा. MUCC ओडिशा टीम कॅप्टन 18 बॉल 39ची आवश्यकता. 24ला 1. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तरुण बिस्टा गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो आहे. तरुण बिस्टाला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. अर्थात आपली फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती तोही मैदान गाजवत असताना पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा एक स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अमित नाईक स्ट्राईक एंडवरती आहे. विस्फोटक विध्वंसक अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. 6 बॉल 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हा बॉल दिशाहीन राहील. अधिकचा बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. आजच्या या क्रिकेटची एक खासियत राहिली आहे.
ज्या संघामधून लोकल क्रिकेट खेळणारे खेळाडू सातत्याने खेळतात त्या संघातील खेळाडू तुम्हाला यशांच्या पाठीमागे नेहमीच पाहायला मिळतात. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर ओंकार 11 गिरगाव या संघामधून खेळणारा निखिल जाधव आणि त्याच वेळेला तरुण बिस्टाला आपण पाहत आहोत. कारण एकामेकाला प्रत्येकाचा खेळ ठाऊक असतो आणि या कारणास्तव हे यष्टीरक्षण पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. डुईंग फॉर हिज टीम. हा सर्व काही करायला प्रयत्न करायला तयार आहे मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक. त्याला विजय हवा आणि जीत आणि हारच्या मधोमध एक सर्वाधिक मोठी भिंत आहे. तिचं नाव आहे अमित नाईक. रायगड जिल्हा उरण तालुका एककडघर नावाचं एक छोटंसं गाव आहे. या एककडघर गावातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मैदानावरती पाहायला मिळतो आहे. गावामध्ये तितकीही खेळाडूंची लोकसंख्या नाही आहे की स्वतःचा संघ मोठा वाढवावा किंबहुना प्रॅक्टिससाठी मैदानं उपलब्ध नाही आहेत. तरी देखील या बहादराने ISPL सारखी स्पर्धा गाजवली. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 17 बॉल 32ची गरज राहिली आहे या मॅच मध्ये. याही वेळेला लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. षटकार. या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून वॉर्ड क्रमांक 85 सुभाषभाई सावंत यांच्या सोबतीला कल्लीभाई सोलंकी विलेपार्ले विधानसभा यांच्या सोबत 300 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतोय. कारण शिवसेना महाराष्ट्रात वाढते. एकनाथभाई शिंदे नक्कीच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते गजानन भाऊ कीर्तीकर यांच्या सोबत या विलेपार्ले विधानसभेतून वॉर्ड क्रमांक 85 सुभाष सावंत यांच्या सोबतीला हे सारे कार्यकर्ते कल्ली सोलंकी यांच्या बरोबर प्रवेश करतायत. कुणालभाई सरमळकर यांच्या धर्मवीर चषकामध्ये पक्षप्रवेश केला जातोय. महाराष्ट्रात शिवसेना पक्ष वाढतोय. एकनाथ शिंदे साहेब तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहतो आहोत आकाशच्या तंबूच्या आतऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. हा पक्ष प्रवेश आज मात्र हे भगव शिवबंधन प्रत्येकाला दिलं जात असताना पाहायला मिळत आहे. 300 कार्यकर्ते आज मात्र शिवसेनेमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो आहोत. 300 कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश या व्यासपीठावरती चालू आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा सिक्सर किंग किसन देवेंद्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. किसन देवेंद्रला आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 63चा चालू असणारा पाठलाग जिथे अजूनही आवश्यकता राहिली ती 25 धावसंख्येची. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 2 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर किसन देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 14 बॉल 25 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती तरुण बिस्टा. अनेक कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश आपण पाहत आहोत. पुढचा बॉल
यावेळेला किसन देवेंद्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला. अमित कोरी चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक धक्का. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्या तरुण बिस्टाने. इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात आणि अर्थात 38 धावा धावफलकावरती असताना तिसरा फलंदाज बाद झालाय. कांदूरमार्गच्या परिवारचा स्पेशलिस्ट बॅटर म्हणून ज्या बंटीला पाहिलं गेलं ना, तो अनिकेत सावंत अर्थात बंटी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये आहे आणि संघाची ही अडकलेली नौका त्याला पहिलं तरी घेऊन जावे लागेल. संघाचे साथीदार म्हणत असतील, संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे. 13 बॉल 25 ची आवश्यकता असताना बंटी अर्थात अनिकेत सावंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तरुण बिस्टा हॅट्रिकचा बॉल. अद्याप या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली नाहीये. यावेळेचा आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती आक्रमकता धारण केलेला हा स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 19 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. अगदी पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धही अगदी समान चालू आहे. 3 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालंय. 44 धावा धावफलकावरती 3 फलंदाज बाद. 12 बॉल 19 ची आवश्यकता. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि अनिकेत सावंतला आपण बंटीला पाहत आहोत. त्याने आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. अमय लाड गोलंदाजी मार्कवरती आला. 12 बॉल 19 ची आवश्यकता पाहायला मिळणारी या सामन्यामध्ये. आपण पाहतोय धर्मवीर चषक 2025 क्रिकेटचा दैदिप्यमान अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. अनेक मापदंड या स्पर्धेने ओलांडले आहेत. आपलेच विक्रम मोडीच काढत चालली आहे स्पर्धा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. लेग बायच्या स्वरूपामधून धावेत असताना पाहायला मिळते. 10 बॉल 31 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय अमित नाईक. संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल राहिले ते 11-11 मध्ये, जिथे अजूनही या सामन्याला विजयासाठी 18 ची आवश्यकता. बॅकफुटला आला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने आकाशाला गवसणी घालत एज स्ट्राईक केला अमित नाईकने. ठोकला षटकार. तयारच नाहीये. किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. एकटाच लढतोय. एक पात्री अभिनय केला अमित नाईकने. यावेळेला देखील समोर फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या दिशेने. षटकार.
विजयासाठी आणि 6 धावा अर्ध्या शतकासाठी हव्यात. हे बाईट स्वरूपामधून एक धाव येत असताना पाहायला मिळते आहे. क्रिकेट रसिक हो, मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल 43 धाव संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय अमित नाईक. बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये त्याच्यासाठी. 8 बॉल आणि आता मात्र इथे 5ची आवश्यकता राहिली आहे. येणारे चेंडू आता समीकरण बदलत आहेत. 7 बॉल 5ची आवश्यकता. येणारे 7 बॉल आणि 5ची गरज. यावेळेचा बॉल मॅच फिनिश. सामना संपवला. भांडूप स्ट्रायकर टीम फायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ MUCC ओडिसा या टीमच्या अगेन्स्ट 2 हात करेल. MUCC ओडिसा टीमचा कॅप्टन या लुझिंग टीम मधून मंगेश वैती या 10 बॉल 24 धावांची खेळी त्यांनी साकारली आहे. आणि बेस्ट फिल्डर या मॅचचा कृष्णा लक्ष्मण सातपुते बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार या पण अमित नाईक. 49 धावांची खेळी त्यांनी साकारली. कृष्णा सातपुते या आपल्याला दिला जाणार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच. आणि तथा मंगेश वैती आपण या लुझिंग टीम प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू. अमित नाईक प्लेयर ऑफ द मॅच. मंगेश वैती लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच. आणि कृष्णा लक्ष्मण सातपुते